जमाने के। तो अब ये मैच शुरू होता हुआ, ये पहली बल्लेबाजी के लिए पहला बल्लेबाज सुमित और भूपेंद्र, सुमित और भूपेंद्र की जोड़ी मैदान, भूपेश की जोड़ी मैदान पर। और पहली गेंदबाजी संतनु, ये मैच शुरू संगनाई की भूमिका उनके कंधों पर रहेगी। तो मैच ये शुरू होने के तकार पर ये पहली गेंदबाजी का आगाज रहेगा। संतनु पहली गेंदबाजी करेंगे, भूपेश और सुमित रहेंगे स्ट्राइकर, भूपेंद्र रहेंगे नौ स्ट्राइक पर। तो ये मैच की पहली गेंद का आगाज संतनु गेंदबाजी करेंगे। पहली गेंद का आगाज, पहली गेंद कट किया, गेंद गई मिड बाउंड्री में, गैप स्टार्ट है, जरूर जाएगी। और शतरंज गेंद को अच्छा फील्डिंग का नंबर रोक थोया पर सोने पाए, संदर्भ खोता हुआ गेंद को रुका दिया। पर ये हेम्बर का इशारा, ये 4 रनों का 4 रन। तो अब ये फ्लैग है, उसको छेड़ेगा नहीं आपने, आप उसे टच ना करिए, आज टच करेंगे तो आपको 4 रन मिलेंगे। तो ये चौवा जड़ा है, पहली गेंदबाजी ने बल्लेबाजी दिलाई है सुमित के द्वारा। शुरुआत बेहतरीन, सुमित और भूपेश जोड़ी मैदान पर। तो गेंदबाजी करेंगे संतनु, शुरुआत बेहतरीन। ये 5 ओवर का मुकाबला रहेगा, 5 ओवर का ये मुकाबला रहेगा। तो इस ओवर की अगली गेंद फिर एक बार उधर खेला है, ये मिड ऑर्डर गेंद शतरंज तैनात है, देखना उड़े शायद तो खतरा हो सकता है नहीं, पर गेंदबाज शतरंज संतनु खोता हुआ और 1 रन दूसरी की मांगे, 2 रन जो तीसरी रन की मांगते हुए। और शायद ये कितनी काट ले रहे हैं, कितनी काट लेगा, और 3 रन चुराने कामयाब। ये तिया लगा है सुमित के बल्ले से, स्टोर कार्ड में आप इजाफा। तो 7 रन अपने खर्चे का, जो गेंदबाज थोड़े से महंगे और खर्चीले संतनु ने अपने संगनाई की भूमिका उठाई हाथ पर। अब स्ट्राइक पर रहेंगे भूपेश, रहेंगे स्ट्राइक पर और सुमित रहेंगे 9 स्ट्राइक पर। यह मुकाबला कांटे वाला चलता हुआ आयरोली बनाम दिवा के बीच। गाड़ी कृपया फोर काढायची, इकडून 4 व्हीलर काढायची, 4 व्हीलर काढायची इकडून। तो ये मैच शुरू होने के तकार पर गेंदबाजी करेंगे संतनु, कृपया गाड़ी काढायची इकडून, गाड़ी काढा कृपया। तो संतनु फिर एक बार गेंदबाजी करेंगे इस फेल का। कोई गेंदें अब तक अपने खर्चे कर चुके, तो आप खर्चे वाली गेंद दिलाइए। अपने 2 गेंदों में 7 रन खर्चे कर चुके। स्ट्राइक पर रहेंगे भूपेश, रहेंगे स्ट्राइक पर संतनु। इस ओवर की अगली गेंद, पहली इनका सामना कट किया, गेंद कव क्षेत्र में, अब क्षेत्र संतनु खोता हुआ और गेंद गई सीमा रेखा के तरफ और अच्छा फील्डिंग का नमूना। तो 2 रन, एक ही काटे ना, एक किसी काटे रे, अब 2 रन चुराने कामयाब रहा। तो शुरुआत अब भुवनेश्वर ने यानी काटे ना, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ अब 9 रन स्कोर कार्ड पर। इस ओवर की अगली गेंद संतनु के द्वारा उधर खेला, ये गेंद जरूर जाएगी, पर शतरंज तैनात है हुआ और फील्डिंग करता हुआ, लेकिन 2 रन चुराने में कामयाब। अच्छा रिकॉर्ड हुआ दोनों के बीच, अच्छा कॉम्बिनेशन, और 2 रन से आगे संतुष्ट होना पड़ा। 2 रन से स्कोर आगे बढ़ता डबल अंकों में। तो 11 रन स्कोर कार्ड पर। तो भूपेश ने अच्छी शुरुआत दिलाई, 2 गेंदों का 4 रन। उसे उनके सहयोगी सुमित आपने 3 गेंद खेला है, आपने रन बटोरे है केवल 7, और अब तक इस बारी में 4 गेंदे का खात्मा हो चुका है और 11 रन स्कोर कार्ड पर। 11 मी 16 अंक तुम्हाला। तुझे गेंद करेंगे संतनु। इस ओवर की अगली गेंद भूपेंद्र के लिए, कट किया, गेंद मिड क्षेत्र में तैनात है, पर गेंद गई शायद ग्रीन जोन में। तो 1 रन का फिर इजाफा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हो, 12 रन स्कोर कार्ड पर। तो शायद आखिरी गेंद रहेगी, अपने खर्चे वाली गेंद थोड़ी सी दिलाइए। पर दोनों के वजह तो तुषार और भूषण के बीच कोई सलाह मशवरा। अब भूषण रहेंगे स्ट्राइक पर, 9 स्ट्राइक पर रहेंगे। रूपेश अब रहेंगे स्ट्राइक पर और गेंदबाजी करेंगे गेंदबाज फिर एक बार संतनु। इस ओवर की अगली गेंद, कट किया, गेंद लॉन्ग क्षेत्र में जाता हुआ, लॉन्ग क्षेत्र गेंद को फील किया,
जब तक बल्लेबाजों ने आप पर्यायी समय एक से चोर बदले और 1 रन की फिर बढ़त, 1 रन की बढ़त स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन और 1 ओवर की समाप्ति. इथं 13 कडे, 13 कडे, 13 कडे, 13 काढ फक्त, बस बस बस. तो ओवर की समाप्ति हो चुकी. तो 13 रन आपने खर्चे कर चुके. बघा गणमेला ट्रॅक्स पाहिजे, जरुरी आहे. ड्रेस कोड कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. चला पॅनल्टी सामोरं जायला लागेल. तो ये मैच शुरू होने के तकार पर तो पेनल्टी आपको लग चुकी है. हाँ, तो अब गेंदबाजी के लिए नया गेंदबाज अब तेजस को लाया जाएगा. ये दूसरा स्पेल तेजस पेनल्टी या संघा लागलेली आहे. तो तेजस पहिली गेंद का सामना और बढ़िया गेंद डायरेक्ट स्टंप पे लगती, पैर पे लगती हुई गेंद और संतुलन खोता हुआ जो दूषण और इसी साथ विकेट का पतन होता हुआ. दोनोंची पांडी लागली आहे, दोन चेंडूची दोन रनची सारी पांडी लागलेली आहे. तो अब ये विकेट का पतन होता हुआ भूषण का अब नया बल्लेबाज मैदान में जाएगा. दोन धावांची पेनल्टी लागली, लक्षात ठेवायचं आहे. ब्लॅक पण लागली आहे. तो अब ये नया बल्लेबाज धाव संख्या झाली 13 झाले आहेत. हाँ, 2 धावांची पेनल्टी काउंट करू, एंडिंगला काउंट करू आम्ही. अब धीरज और तुषार की जोड़ी सुमित की जोड़ी मैदान पर, सुमित और धीरज की जोड़ी मैदान पर और गेंदबाजी करेंगे. गेंदबाज तो तेजस, ये दूसरा गेंदबाज. अब स्ट्राइक पर पहला स्ट्राइक धीरज ने स्ट्राइक संभाला है. अब तक पहले विकेट का पतन 13 पर हो चुका है. पहली ओवर की समाप्ति 13 रन आपने जुड़ी चुके 6 गेंदों के खात्मे होने के बाद. तो तेजस इस ओवर की अगली गेंद लेकर उल्टा गेंद हल्का कैट किया, गेंद को फील किया तो कोई रनों के गुंजाइश नहीं. ये गेंद डॉट. तो धीरज का विश्लेषण पहली गेंद डॉट करने में सक्षम. तो तेजस बढ़िया गेंदबाजी. अब तक एक गेंद आपने करवाई, गेंद डॉट जा चुकी है. तो स्ट्राइक पर रहेंगे धीरज और गेंदबाजी करेंगे तेजस. ये दूसरा स्पेल जारी रहता हुआ अब तक स्कोर कार्ड में लगता हुआ 13 रन स्कोर कार्ड पर लग चुका है. उठा खेला, ये गेंद जरूर जाएगी. उठा खेले, लंबाई ज्यादा ऊंचा जाते दर्शकों के सलामी के लिए. पहला छक्का जरा धीरज के बल्ले से स्कोर कार्ड अब जरा तेजी आती हुई. अब स्कोर कार्ड 19 रन आप लग चुके हैं. तो धीरज का विश्लेषण 2 गेंदें 6 रन और स्कोर कार्ड लगता हुआ एक बिना विकेट खोए 19 रन. पहली ओवर में केवल 13 रन आपने जुड़े थे 6 गेंदों में, जो धीरज ने थोड़ी खर्ची वाली गेंद जुड़े थे. उसी नक्शे पर इस गेंदबाज ने अब तक 2 गेंदें और आपने 6 रन खर्चे कर चुके हैं. तो गेंदबाज रहेगा तेजस, स्ट्राइक पर रहेंगे धीरज, नोट रहेंगे तुषार. ये मुकाबला चलता हुआ दिवा बनाम ऐरोली के बीच चलता हुआ ये मुकाबला. तो पहली बल्लेबाजी दिवा गांव से चलती हुई और दिवा गांव ने अब तक 7 दूसरी ओवर के अंदर शुरुआती में 19 रन जोड़े और 1 विकेट का पतन हो चुका. पहला विकेट का पतन 13 पर हो चुका था. तो ये पार्टनरशिप अब थोड़ी साझेदारी बनती हुई. इस ओवर की अगली गेंद थोड़ा कट किया, गेंद गई पॉइंट क्षेत्रों में, गेंद को फील किया हुआ तो 1 रन जरूर मिलेगा. 1 रन के दर से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन स्कोर कार्ड पर. 3 बॉल झाले ना. तो शुरुआत बेहतरीन इस गेंदबाज ने तेजस कंजूसी भरी गेंदबाजी दिलाई. अब तक अपने ही विकेट चटकाया, 7 रन खर्चे कर गया. अच्छी शुरुआत दिलाई है. इस ओवर की अगली गेंद लेकर तेजस के द्वारा कट किया, गेंद गई लॉन्ग शॉट में मिड ऑन बाउंड्री पर और वहाँ फील्डिंग का संतुलन खोता फील्डर का. तो गेंद अगर जीत की हुई और ये गेंद गई 4 रनों के लिए. 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ अब 24 रन स्कोर कार्ड पर.
शायद 1-2 को हो सकती है। वो बल्लेबाज अब तेजी से धीरज अब संतुलन अच्छी बल्लेबाजी करता हुआ सुशांत आपने चौवा उनके बल्ले से जड़ चुका है, पहला चौवा दूसरा ये चौवा, तो 24 रन स्कोर कार्ड भी लग चुका है। और गेंदबाजी करेंगे तेजस ईश्वर के अगली गेंद कट गया, प्यार को गेंद को कॉर्नर गेंद को फील किया पर प्यार को लगती हुई, पर बल्लेबाज ने कोई जोखिम भरा प्रयास किए नहीं और ये ओवर की समाप्ति। तो 2 ओवर की समाप्ति हुआ, अब 24 रन बन चुके, पहले ओवर में 13 रन, दूसरी ओवर में 24 रन, 2 ओवर की 24 रन। तो पहली विकेट का बदन हुआ था 13 पर। जो अब ये बल्लेबाज धीरज और सुशांत को कोई जोखिम भरा प्रयास करना, सुमित को कोई जोखिम भरा प्रयास करना पड़ेगा। आपने अब तक 2 ओवर की समाप्ति में 24 रन जोड़े हैं, आने वाले अभी भी आपको 18 गेंद कराने हैं। तो ये मुकाबला चलता हुआ दीवा बनाम आयरोली के बीच में। तो बल्लेबाजी दीवा की ओर से चलते हुए आयरोली शतरंज करते हुए बैटिंग के लिए आमंत्रित किया है दीवा को। उसके बाद में होने वाला मुकाबला दीवा ब विपक्ष वाशी, ये दोनों संगनाई से बिनती रहेंगी। अब आने तो यहाँ कमेंट्री बॉक्स में आकर अपना आने वाला समझ दी जाइए। आप समय ज़्यादा ना खर्चा करें तो मैच शुरू करें। अब ये तीसरा स्पेल जारी रहेगा, तो सूरज को लाया जाएगा। ये तीसरा स्पेल तो आयरोली के से तीसरा गेंदबाज सूरज, जो पहली गेंदबाजी दिलाई थी सुशांत ने फिर तेजस, अब सूरज को लाया जाएगा। ये तीसरा स्पेल सूरज के तरफ से कराएंगे। अब तक 2 ओवर की 24 रन, 2 ओवर की और 24 रन आपने जोड़े हैं। ये मुकाबला दीवा बनाम आयरोली के बीच चलता हुआ मुकाबला। तो गेंदबाजी करेंगे सूरज, इस ओवर की पहली गेंद का सामना पूरा आने से खेला है और ये गेंद जरूर जाएगा। हैम्पर का इशारा वाइड, ये 6 रनों का ये पहला छक्का जड़ा है। अरे तू इकडे घे दादा, दादा अरे इथे नेऊ ना तो धीरज का ये दूसरा छक्का स्कोर कार्ड अभी लगता हुआ 30 रन स्कोर कार्ड पर। तो सूरज पहली गेंद पर छक्का देने के बाद में उसी को अभी धीरज तो लय में देखते हुए धीरज ने अब तक 2 छक्के दाग के स्कोर कार्ड एक ऊंचाई पर ले जाएगा। 30 रन अब तक जोड़े हैं। ये तीसरा बेर जारी है सूरज की ओर से। तो स्ट्राइक पर धीरज, ईश्वर की पहली गेंद करके उठाकर खेला है। ये ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, सर के ऊपर से दस्तक देती है, ये स्ट्रेट रहा। ये पहला दूसरा छक्का इस बारी का। तो अब सूरज थोड़े से महंगे और खर्चीले, अब स्कोर कार्ड में लगता हुआ 36 रन ओवर की 2 गेंद खत्म होने के बाद में। तो हैट्रिक के डकार पर रहेंगे। तो अब धीरज लगातार 2 बैक टू बैक 2 छक्के लगाए सूरज के गेंद पर, स्कोर आगे रखा 36 के घोड़े अटकी हुई। तो छक्के के डकार पर हल्की वाली गेंद गई, हैम्पर का इशारा, थर्ड मिनट से 1 रन का इजाफा। तो 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन स्कोर कार्ड भी लग चुका है। तो अच्छी शुरुआत, छक्का 2 बैटो खाने के बाद में थोड़ा रिएक्शन गेंद भी किया सूरज ने, गेंदबाज को समझ नहीं पाए, गेंद गई थर्ड मिनट क्षेत्र में जहाँ 1 रन का इजाफा। तो धीरज आपने इस बारी में 3 छक्के दागे और 2 सिंगल निकाले। इस ओवर की अगली गेंद कट किया कवर क्षेत्र में, गैप शॉट रहेगा और ये बढ़िया फील्डिंग का नमूना हुआ और विकेट पतन। शायद धीरज को लौटना पड़ेगा। ये दूसरा विकेट का पतन होता हुआ मेरे हिसाब से देखा जाए तो अब 37 पर, पहला 13 पर, दूसरा 2 विकेटें 37 रन। तो अब ये बारी का अंत हो चुका है, धीरज को लौटना पड़ेगा। तो उसके जगह अब ये नया बल्लेबाज जाता हुआ मैदान के ओर। दीवा गाव विपक्षी आयरोली। तो अब ये नया बल्लेबाज 4थे स्थान पर आएंगे। इकडे 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 भाग्यवान, आप आएंगे भाग्यवान। आपको कुछ लंबी बारी खेलनी पड़ेगी, छक्के चौके दागने पड़ेंगे। जो सलामी की तरफ पे आ चुके थे बल्लेबाज सुमित, एक साइड डट के रहे, उसको आपको सहयोग देना पड़ेगा।
तो भाग्यवान और सुमित की जोड़ी मैदान पर और गेंदबाजी करेंगे। गेंदबाज जो अभी आए हैं, जो सूरज, जिन्हें 2 छक्के दागने के बाद में उसने गेंद में रोशन किया और एक अच्छा बल्लेबाज, स्फोटक बल्लेबाज, खुकार बल्लेबाज को चलता बनाने में कामयाबी पाई है। 2 विकेटें और 37 रन। तो गेंदबाजी करेंगे सूरज, स्ट्राइक पर रहेंगे भाग्यवान। ये मुकाबला ऐरोली बनाम दीवा के बीच चलता हुआ मुकाबला। तो दीवा के बल्लेबाज ही अब दीवा की ओर से चलती हुई और शतरंज टीम है ऐरोली की ओर से। ये तीसरा स्पेल खत्म होने के डकार पर स्ट्राइक पर रहेंगे भाग्यवान। कट किया लॉन्ग ऑफ क्षेत्र में, ये शायद और ना संतुलन खोता हुआ बल्लेबाज शतरंज, ये गई गेंद 4 रनों के चौका जलने का स्कोर कार्ड में अब इजाफा। अब स्कोर कार्ड 41 रन बन चुके हैं। तो आपने युवराज ने अब तक देखा जाए, सूरज ने 2 छक्के, 1 चौका जड़ा है, 2 विकेटें भी कमाई, चटकाई है, 1 विकेट चटकाया। अब ये तीसरा स्पेल खत्म होने के डकार पर अब स्ट्राइक पर रहेंगे भाग्यवान। कट किया, गेंद जाएगी गली की जमीन जोन में, 1 रन का इजाफा। इसी के साथ ये ओवर की समाप्ति। तो स्कोर कार्ड लगता हुआ देखा जाए तो 42 रन अब लग चुके। 3 ओवर की समाप्ति। पहली ओवर में 13 रन, दूसरी ओवर में रन बने थे 24 और तीसरी बार के अंत हुआ ओवर का तो 42 रन। पहला विकेट का पतन हुआ था 13 पर, दूसरा 37 पर। 2 विकेटें और 42 रन लग चुके। ये मुकाबला चलता हुआ ऐरोली बनाम दीवा के बीच। तो दीवा गांव ने अब तक फलंदाजी दिलाई है, अपने 3 ओवर के अंदर 42 रन जोड़े हैं, 2 विकेटें कमाई है। तो आने वाले 12 गेंद रहेंगे तो ऐरोली का संतनु संगनाइक की उनकी जिम्मेदारी कंधों पर। संगनाइक किस पे जिम्मेदारी देते हैं और वो गेंदबाज खरा उतरते हैं नहीं। तो अब ये चौथा गेंदबाज आ चुका है, संजय को लाया जाएगा गेंदबाजी के लिए। चौथा गेंदबाज संजय। आज जोड़ी मैदान पर रहेगी तो भाग्यवान और सलामी के तौर पे आ चुके थे सुमित और भाग्यवान की जोड़ी मैदान पर और गेंदबाजी करने लिए गेंदबाज को लाया, संजय को लाया जाएगा। ये चौथा स्पेल अब जारी रहेगा। तो 42 रन आप लग चुके हैं। ये मैच आयोजित किए चुके 30+ क्रिकेट क्लब बेलापुर की ओर से मैच चलता हुआ आज का पहला दिन और ये तीसरा मैच, पहला फ्रेश मैच चलता हुआ। संजय गेंद का या गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में जाता हुआ चलता है ना, मेन को फील्ड के क्षेत्र में जब तक थ्रो आता और 2 मिस शतरंज होता हुआ तो शतरंज का संतुलन खोता हुआ तो ये 2 रन मिलेंगे और 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। सुमित ना, तो सुमित अपने 2 चौबे जड़े, 1 त्रियल है और डुअल है। अब स्ट्राइक पे रहेंगे संजय। इस ओवर की अगली गेंद कट किया लॉन्ग ऑफ क्षेत्र में और ये क्या छूटती हुई क्षेत्र का संतुलन खोता हुआ और गेंद ने चकमा दिया, गेंद गई सीमा रेखा के बाहर। ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर कार्ड लगता हुआ है कुछ टाइम में 48 रन, 48 रन बन चुके हैं। 48 धावा इथं झालेले आहेत। तो संजय इस ओवर की अगली गेंद कट किया, गेंद जरूर जाएगी, लाजवाब प्रेसिंग की। ये गेंद जगह फाइनल क्षेत्र में भाग्यवान। अब ये भाग्यवान सुमित के वजह निकलता है, ये 6वां स्कोर का आगे बढ़ता हुआ 54 रन स्कोर कार्ड पर। तो संजय आप थोड़े से खर्चीले और महंगे साबित होता हुआ, ये बच्चा छक्का जड़ा है संतुलन के दौड़ से। तो स्कोर कार्ड में अब इजाफा। इकडे दादा इकडे मला पंचांकडे चेंडू देऊन ठेवा 1-2 ना, काय 2च मॅचेस झाले आहे, 1-2 रोजूने असतील। तो संजय आपने इस मुकाबले में 10 रन खर्चे कर चुके, 3 गेंदों का सामना किया। तो संगनायक ने आपसे जिम्मेदारी अपने कंधों में किस तरह आप निभाते हैं संजय। इस ओवर की अगली गेंद करेंगे, स्ट्राइक पड़ेगा सुशांत। कट किया, गेंद गई स्ट्रेट ड्राइव, शतरंज तैनात है।
तो कोई रनों की गुंजाइश नहीं। गेंद अच्छा फील्डिंग आउट हुआ तो ये गेंद डॉट जाती हुई, शायद आखिरी 2 गेंदें रहेंगे। कट किया गेंद कवर क्षेत्र में, ये गैप शॉट है, ये गेंद जरूर जाएगी और हैम्पर का इशारा। ये 4 रन, 4 रन का मोड़ लगाई थी। ये 24 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 58 रन स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद रहेगी चौथी ओवर की, आखिरी ओवर रहेगी। तो ये मुकाबला चलता हुआ दीवा बनाम ऐरोली के बीच। तो दीवा ने अच्छी बल्लेबाजी दिलाई अभी तक दीवा की ओर से। तो संजय चौथा स्पेल का शायद आखिरी गेंद होएगी संजय के द्वारा। गेंद पैडर गेंद विकेट की कदर करता हुआ तो शायद 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के द्वारा स्कोर आगे बढ़ता हुआ 59 रन। अब लगती है ओवर की समाप्ति। 4 षटक 59 धावा 2 गडी बाद। पहिल्या षटकात धावसंख्या होती 13, 2 षटकात धावसंख्या होती 24, 3 षटकात धावसंख्या आहे ती 42 आणि 4 षटकात धावसंख्या आहे ती 59. आता शेवटच्या 6 जून सामना यानंतर होणार सामना दिवा आणि वाशीगाव। दोन्ही संघाला माझा आवाज पोहोचत असेल कृपया वेळ जाया करू नका। दोन्ही संघाला विनंती आहे नांदू यायचं आहे। दिवा गाव म्हणजे टीम दिवा विपक्ष वाशीगाव ही विनिंग संपली की दोन्ही संघांना नांदू यायचं आहे। आपल्या विनंती आहे आपण कुठलाही वेळ जाया करू नका। आपल्या विनंती असेल ही विनिंग संपली की आपण नांदू यायचं आहे। दिवा विपक्ष वाशीगाव। धावसंख्या 4 षटक 2 बाद 59 धावसंख्या। आता येणारे 6 चेंडू खेळ बाकी आहे आणि आता कोणासाठी तो अमरला आणलेला कोणासाठी। आता अमर यांनी संघनायकाची आता संघनायकाचा आत्मविश्वास तुम्ही ठेवायला लागेल। पहिला संतोनू, नंतर तेजस, सूरज, नंतर संजय आणि आता अमर असे 5 गोलंदाज आपण वापरलेत। पहिला चेंडू सूरज चेंडू मारलाय, मिडू काय शतशक चेंडू खाली आहे। हा झेल टिपलाय, गडी मतर होतोय बाद। सूरज झेल मिड बाउंड्री सुंदर झेल टिपलेला आहे आणि भाग्यवानच्या खेळीचा अंत होतोय। संघाची धावसंख्या 3 बाद 59 धावा झालेल्या आहेत। बघूया नवीन फलंदाज येतो खेळण्यासाठी। नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय रोशन आलेला आहे। हा 5वा क्रमांक रोशन आलेला आहे। त्याला गोलंदाजी करणार आहे तो गोलंदाज अमर। रोशन 5व्या क्रमांकावरती आलेला आहे। संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 59। सामना सुरू आहे। दिवा विपक्ष ऐरोली। ऐरोली संघ शतरंज करतोय आणि दिवा हा संघ शतरंज करतोय आणि अंतिम षटकाची सांगता होताना दिसते। अमरनी पहिली सफलता मिळवून दिली संघाला, पण संघाला काय थोडा खरा होता बघायचा आहे। दोन्ही संघामध्ये बघूया दोन्ही संघाची ताकदवर दोन्ही संघात दोन्ही मुंबई इंटर विभागातले संघ आहेत। ऐरोली बनाम दिवा ही तिसरी मॅच आजच्या दिवसातली। बघूया काय कामगिरी असेल या संघाची पुढची। आता अमर गडी 1 बाद चालली केलेला आहे। पुढे चेंडू स्ट्राईक एंडला उभा फलंदाज रोशन तर रुपेश वाटे कट केलाय चेंडू कव्हर क्षेत्राला। शतशक चेंडू आसबल होते बघा चेंडू 50 हा 4 धावा। 4 धावा संघाची धावसंख्या झाली ती आता 63 धावा झालेली आहेत। कुणी मारलाय? हा रोशननी मारला ना। रोशननी हा चौकार मारलाय। धावसंख्या 63 धावा झालेली आहेत। तुषार आता या षटकात 4 धावा खर्च केलेले आहेत। अंतिम षटक जे सांगता करतोय तो गोलंदाज अमर आणि तुषार हा मात्र स्ट्राईक एंडला आहे रोशन। 1 चेंडू 4 धावांची कामगिरी। कट केलाय चेंडू मिड विकेटला। शतशक चेंडू करतोय। 1 धाव सहज मिळते। 1 धाव धावसंख्या झाली ती 64 धावा झालेल्या आहेत। आतापर्यंत चांगली कामगिरी या गोलंदाजी अमरची, ज्यांनी या षटकामध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत। 1 गडी बाद केलेला आहे। आता स्ट्राईक एंड आला फलंदाज ज्यांनी सलामीची घेतली आहे कोण शेष ना सुमित हा मात्र स्ट्राईक एंड उभा आहे आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज अमर।
अमर हा गोलंदाजी स्मिथला करताय. सामना सुरू सांगितलं की दोन्ही संघ प्लेअर ऐरोली वर्सेस दिवा गाव संघ आता फलंदाजी करतोय. ऐरोली संघाचा हा अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे तो अमर. एक फास्टिंग मारा करतोय. 10 ते 12 बॉलचा रनअप आहे. कटकेला आहे चेंडू बघा मिडूकडे शतशक आहे आणि हा झेल तिथं सुटतोय शतक सुटतोय आणि 2 धावा तिथं मिळत आहेत. हा झेल सुटलाय जमा झेल आहे शतक संबंध झेल सोडलाय आणि 2 धावसंख्या झाली ती 61 ना 66 धावा झालेल्या आहेत. मी एक ऐकलं 66 धावा झालेल्या आहेत. हां हां धावसंख्या 66 धावा झालेल्या आहेत. बघूया गोलंदाज अमर या षटकात आपण आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या आहेत. अमर फास्टिंग मारा करतोय. पुढा चेंडू हा चेंडू नो डाऊट नक्की चेंडू जाईल डोक्यावरनं गोलंदाजा मिड हा लॉंग पहिला षटकार आला आहे तो धावसंख्या 6 धावसंख्या झाली ती आता 72 धावा मगाचा स्कोर आहे. धावसंख्या 72 धावा झालेली आहेत आणि पहिल्या षटकात धावसंख्या होती 13 2 षटक 24 3 षटक धावसंख्या होती 42 4 षटक धावसंख्या 59 आणि आता अंतिम षटक चालू आहे. धावसंख्या झाली ती 71 सॉरी 72 धावा झालेल्या आहेत. दिवा ब आणि वाशी गाव महेंद्र केले नानवी करायची आहे. चला बॉल देऊन ना पंचांकडे तरी तुला धावसंख्या झालेली आहे ती आता 72 धावा झालेली आहेत आणि अंतिम चेंडू असेल गोलंदाजसाठी आला तो अमर. या षटकामध्ये एक षटकार एक चौकार सिंगल आणि डबल अशा धावा त्यांनी दिलेल्या आहेत. धावसंख्या झाली ते 72 अंतिम चेंडू असेल आणि स्ट्राईकला फलंदाज उभा आहे तो सुशांत सॉरी सुमित हा स्ट्राईकला उभा आहे. बघूया पुढचा चेंडू सुमितसाठी कशी कामगिरी करतोय. कडे अडक चेंडू हा मिड बॉलला पंचायत हा 6 धावांचा या 6 धावांनी धावसंख्येमध्ये अंकुश होतो. धावसंख्या झाली ती आता 81 धावसंख्या आहे पॅनल दोन 81 धावा झाली आहेत. 82 कडून विन आहे 81 झाल्यात 82 कडून विन आहे. एक पॅनल 82 कडून विन याची नोंद घ्यायची आहे. हा 81 विन आहे सर 81 विन आहे सॉरी हां 80 धावा झाल्यात पॅनल. चला दोन्ही संघ दिवा ब आणि वाशी गाव आपण पहिला पुकार नांदडे यायचा आहे. वडापाव खातो बस वडापाव कितला खा हो चालते घे बस बोलता ना तू काय बोलू मी
चला दिवा टीम लगेच आपण जोरू मैदानाचा ताबा घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या दुपारच्या सत्रामध्ये. 30+ क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत खेळवली जाणारी स्पर्धा 30+ बेलापूर यांच्या माध्यमातून दिवस क्रमांक पहिला अगदी आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये थाटामाटामध्ये एकदम या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. टार्गेटचा विचार केला तर धावसंख्या उभारली गेली. 80 धावा धावफलकावर लगावल्या गेल्याने 81 धावसंख्येचं टार्गेट आहे. अच्छा 78 धावा फलंदाजीच्या माध्यमातून झाल्या होत्या दिवा या संघाच्या. 2 धावसंख्येची पेनल्टी ऐरोली टीमला दिली गेली आहे. त्या ऍड करून टोटल 80 धावा धावफलकावर आणि 81 धावसंख्येचं टार्गेट असेल. पूर्ण समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय आणि अगदी सुसज्ज मैदान या प्रियदर्शनी क्रिकेट हे मैदान जरूर पाहायला मिळतोय. अगदी ओळख या मैदानाची आपण पाहिली. क्रोमा शोरूमच्या पाठीमागे असलेले हे मैदान प्रत्येक शनिवार रविवार या मैदानावर मॅचेस टुर्नामेंट होत असतात. त्या अनुषंगाने अगदी आपण पाहतो रुपेश दादा देवेकर यांच्या अधिपत्याखाली या मैदानाची निगा देखील राखली जाते, देखरेख केली जाते. सुंदर असं मैदान हे सजवलं गेलं. अगदी भरपूर जुनं असं मैदान आहे. बाजूलाच आपण पाहिलं तर कोर्ट देखील आहे. वाशी कोर्ट या बेलापूर नगरीमध्ये जी ओळख आहे ती देखील पाहायला मिळते. जवळ मैदानाकडे आपण पाहतो 30+ क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित भव्य दिव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा. पहिल्या सत्रासाठी आपण जोरो ओरन विभागाचा एक लिजंड समालोचक म्हणून आणि नेहमीच या मैदानावर ज्यांचा आवाज ऐकायला मिळतात असे आपले सर्वांचे लाडके विजय सर गमरे आपण पाहत होतो. त्यांचा आवाज आपण ऐकत होतो. आता दुसऱ्या सत्रासाठी मी विजय मात्र जॉईन झालोय. जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल ऐरोली 30+ संघाकडून. शंतनू आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला तेज अशी जोडी पाहायला मिळते. अगदी 81 धावसंख्येचं हे टार्गेट. सलामीचा गोलंदाज दिवा 30+ हा संघ खेळ करत असताना पाहायला मिळतो. उत्तम दर्जाची फलंदाजी जरूर पाहायला मिळाली. सुमित असेल सलामीवीर सुमित, त्यानंतर भूपेश, धीरज असे एक नामांकित असे फलंदाज 30+ दिवा या संघामध्ये देखील पाहायला मिळाले. चांगला खेळ त्यांचा पहिल्या सत्रामध्ये झाला आणि आता मात्र दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. 81 धावसंख्येचे लक्ष्य पार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. गेम ऑन होईल. पंचांच्या भूमिकेत आपल्याला जरूर पाहायला मिळतील विनायक झेंडे आणि त्यांच्या समेत नितेश टोले ही पंचांची जोडी पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. 30 चेंडू 81 धावा. पॉवर प्ले क्रमांक 1 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय सुमित. अगदी या मैदानाचा आणि खेळपट्टीचा विचार केला तर भरपूर धावसंख्या जोर होते फलंदाजांना पूरक अशी, परंतु कुठेतरी दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करत असताना दमचाक म्हणजेच धावा चेस होत नाहीये. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं तर डिफेन्स होत आहेत, परंतु आता या 81 धावसंख्येचा पाठलाग कोणत्या परीने केला जाईल. शंतनू आणि तेजाची सलामीची जोडी ऐरोली 30+ यांच्या समोर उभारला गेलेला 81 धावसंख्येचा टार्गेट दिवा संघाकडून गोलंदाज सुमित. पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता. अगदी शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरलंय क्षेत्ररक्षकाने आणि इथे पहिला सुरुवात मात्र पाहायला मिळतो तो डॉट बॉल. पुढचा चेंडू पाहायला मिळेल सुमित याचा आणि आता मात्र क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा चेंडू चाललाय. पाहता पाहता ऑफ ड्राईव्हच्या दिशेने आउट ऑफ द पार्क येतो हा षटकार. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार दमदार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता. मोठ्या फटक्याची अपेक्षा होती, परंतु क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव स्ट्राईक रोटेशन ते मात्र पाहायला मिळालं. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 मध्ये धावा झाल्या तर आतापर्यंत 7.
दिवा 30+ ब संघाचे प्रतिनिधी देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण सरचे स्वागत करूया. त्यांना देखील खुशखबर असेल, त्यांच्या विरोधातला वाशी संघ इथे उपस्थित राहणार नाहीये, त्यामुळे त्यांना देखील बाय दिली जाईल. बहुसंख्यित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव, थोडीशी खुशी त्यांच्या चेहऱ्यावर देखील पाहायला मिळते. अगदी वेळेवर इथे उपस्थित झाले, त्याबद्दल देखील त्यांचं बेलापूर 30+च्या माध्यमातून हार्दिक आभार असेल, स्वागत असेल. पाहूया त्यांच्याच गावचा 30+ दिवा अ हा संघ मैदानामध्ये खेळ करतो. 81 धावसंख्येचे टार्गेट आहे. आतापर्यंत 8 धावसंख्येचा धावफलक पाहायला मिळतो. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी डावखुरा आताचा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात आणि धावसंख्या ओसंडी मारत असताना 4 ने पाहायला मिळेल ती 12 या आकड्यावर. बारा धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. थोडस प्रदर्शन येते मात्र खराब पाहायला मिळते गोलंदाजाच्या मार्फत. एक षटकार एक चौकार त्याच्या गोलंदाजीवर देखील ठोकला गेला. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पंच आणि पुन्हा एकदा चेंडू चाललाय जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर दमदार सुरुवात, पाया मजबूत केलाय तो ऐरोली 30+ संघाने. कोणत्याही गडी बाद न होता धावा धावफलकावर लगावल्या जातात त्या 16. यानंतर या सामन्यातून जो जिंकणारा संघ असेल तो दिवा ब संघासमोर खेळण्यासाठी सज्ज असेल. कारण अजून एक संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित होत नाहीये, वाशी 30+ काही कारणास्तव. चला दुसऱ्या षटकासाठी आपल्याला गोलंदाज 30+ दिवा अ या संघाकडून रोशन पाहायला मिळेल. अजून एक नावाजलेला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, भरपूर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा दिवा अ संघ आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतात नवी मुंबईचे गोल्डमॅन. आणि या जर्सी आपण पाहिल्या तर जर्सीवर देखील जे दिवा संघाचं नाव आहे ते गोल्डन. चला मैदानातून गाडी बाहेर काढा प्लीज. चोवीस चेंडू आणि 24 मध्ये अजून देखील आपल्याला 65 धावसंख्येचा पल्ला इथून गाठायचा आहे. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. 3 मध्ये 7 शंतनू, 3 मध्ये 9 तेजस आणि आता चेंडू चालला या डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव धावफलकावर ऍड होईल. सुरुवात मात्र दुसऱ्या षटकाची पाहायला मिळेल. P2चं हे षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर एक धाव आणि धावसंख्या एकूण पाहायला मिळते ती 17. पुढचा चेंडू षटक क्रमांकाचा दुसरा हाताळत असताना रोशन याला आपण पाहतोय. शॉर्ट बॉल आणि पुल, पॉवरफुल आणि हा येतोय सक्सेसफुल षटकार. सहाने आता मात्र चौथ्या गिरवर फलंदाजी होत असताना पाहायला मिळते. फलंदाज शंतनूच्या बॅटमधून हा बेधडक असा या इनिंगचा दुसरा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराने धावसंख्या 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आणि आता मात्र स्वतः यष्टीरक्षक आणि सुमित गोलंदाजाला कान मंत्र देण्यासाठी मात्र त्याच्या समोर जरूर गेलेत. या कान मंत्राचा किती मोबदला उठवला जाईल गोलंदाज रोशन याच्या माध्यमातून. आता मात्र विकेटचा शोध घ्यावा लागेल. जरी पार्टनरशिप बिल्ड झाली तर मात्र येणारा प्रसंग हा कठीण कालाचा असेल दिवा 30+ अ या संघासाठी. पुन्हा एकदा भिरकावलाय
तर चौकार आयोजकांच्या माध्यमातून घोषित केलाय. चौकार घोषित केल्याचे पण नोंद घ्या. चौकार घोषित केलाय. चौकार. तर धावसंख्या 4 ने मात्र आपल्याला पाहायला मिळेल 27-27. 81 धावसंख्येचं हे लक्ष. 27 धावा धावफलकावर या षटकातील उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या 3 मध्ये तब्बल 11 धावा खर्च केल्यात रोशनाच्या माध्यमातून. 27 धावसंख्येची पार्टनरशिप जरूर पाहायला मिळते. आणि आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक होल होता, जरूर त्याला खोदून काढता आलं नाहीये आणि एकच धावावर समाधान. एकूण 4 मध्ये 12 धावांचा खर्चिकपणा पाहायला मिळतोय. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना रोशन पाहायला मिळतोय आपल्याला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक असेल. षटक क्रमांकाचा दुसरा हाताळत असताना आता मात्र डावखुरा त्याचा फलंदाज आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. तेजस चांगला फटका आणि इथे मात्र चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणाला थोडीशी नजर चुकली गेली. पहिलं जीवनदान तेजसला. एकच धाव मिळते. चांगलं कमबॅक रोशनाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आता मात्र जरूर पाहायला मिळेल चांगला प्रयत्न. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच धाव एका धाव संख्येने इथे मात्र आपल्या संघाला पुढे सरसवण्याचं काम इथे मात्र केला जातो. 2 षटकांचा खेळ संपलाय. ऐरोली 30+ या संघाकडून धावा झाल्यात. धावफलकावर 30 धावसंख्येची पार्टनरशिप, त्यामध्ये 8 चेंडूंमध्ये 20 धावांची खेळी शंतनूच्या माध्यमातून आणि 4 मध्ये 10 तेजसच्या माध्यमातून. एकत्रितरित्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावर यांचा समीकरण असेल 18 चेंडू आणि 51 धावा. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिवा 30+ ब आणि या सामन्यातून विजेता संघ या 2 संघादरम्यान बिग फाईट मॅच. त्यानंतर राबाडा 30+ आपण देखील सज्ज राहा. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकून क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला संघ म्हणजेच राबाडा 30+. तिसऱ्या षटकासाठी रोशन पाटील. अजून एक रोशन आलाय. पहिला ब्रेक थ्रू दिला जाईल का? सुमित आहे आणि चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि पहिल्या विकेटचा शोध इथे मात्र चालू होता आणि अखेरकाला शोध संपलाय आणि शंतनूचा इथे मात्र संपलाय खेळ. शंतनूची बॅटिंग जर आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पाया मजबूत करून दिला आपल्या संघासाठी. 18 मध्ये 51 ची गरज होती आणि पहिल्या चेंडूवर सफलता. जे माग 2 षटकांमध्ये जे घडलं नाहीये ते तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर करून दाखवले रोशन पाटील आणि शंतनूला दिलाय तंबूचा इशारा. आता मात्र समीकरण 17 चेंडू आणि 17 मध्ये करायच्या आहेत त्या 51 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावसंख्येची गरज असेल. आता मात्र कुठेतरी कमबॅक करून दिलं गेलंय.
टीम दिवा 30+ निष्ठेचा श्वास सोडला असेल, कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड होत होती. 12 मध्ये 30 धावांची अफलातून पार्टनरशिप पाहायला मिळाली. परंतु जसं 13वा चेंडू, तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू पडला गेला, त्यानंतर कुठेतरी धोक्याची घंटा ऐरोली संघासाठी वाजली गेली आणि शंतनूसारखा एक मोठा फलंदाज बाद झाला गेला. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय, तो देखील डावखोर हाताचा सूरज आहे. दोन्ही डावखोर हाताचे फलंदाज आता मात्र ऐरोली संघासाठी खेळ करण्यासाठी सज्ज असतील. 17 मध्ये 51 ची गरज. आणि आल्या आल्या बॅट मधून स्वीट साऊंड चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. सूरजच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार. शंतनू बाद झाला असला म्हणून काय झाला, मी अजून बाकी आहे. आणि आल्या आल्या मात्र इथे मात्र स्वतःला सिद्ध केलंय. 6 ने मात्र 36 आकडा गाठला गेलाय. आता मात्र समीकरणाचा विचार केला, समीकरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. यष्टीरक्षक थोडस फंबलिंग. निलेश दादा देखील आहेत. आणि आता मात्र समीकरण 15 चेंडू आणि 45 डॉट बॉल क्रमांक पहिला या षटकातील पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल. आणि आता मात्र 15-45 इथे मात्र जरूर लाऊड अपील पाहायला मिळाली. बाईकच्या माध्यमातून एक धाव दफलकावर घोषांकीच्या माध्यमातून दाखल होईल. चांगलं कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय. तो रोशन पाटील नावाचा गोलंदाज 30+ दिवा या संघाकडून गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. 30+ बेलापूर यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते दिवस क्रमांक पहिला. आणि या दुपारच्या सत्रामध्ये SMDच्या माध्यमातून आपल्या समेत ज्या जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढे सरसावून केलायचा होता आणि इथे काय घडलंय, धावचीची संधी असेल, परंतु या चेंडूवर बरंच काही घडलेलं पाहायला मिळालं. फक्त एकच धाव दाफलकावर ऍड होत असताना देखील पाहायला मिळेल. अगदी SMD लाईव्हच्या माध्यमातून आपण रिप्ले देखील पाहिलं. शेवटचा चेंडू आहे, चांगलं कमबॅक, एक षटकार खाऊन पाहायला मिळाला आणि षटक संपलंय. क्रमांकाचं 3 ही गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होईल, हरकत नाहीये. फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र 12 मध्ये करायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी ऐरोली 30+ या संघाला. धावा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. हा आकड्यांचा खेळ बदलवणारा क्रिकेटचा सामना जरूर वारंवार रंग बदलत असताना पाहायला मिळतोय. बारा चेंडू 43 धावसंख्येची आवश्यकता. कुठेतरी वाटलं होतं की ज्यावेळेला पहिल्या 12 चेंडूंमध्ये 2 षटकांमध्ये 30 धावा ऐरोली संघाच्या माध्यमातून खेळून काढल्या होत्या. त्यानंतर सहज सोपा सामना ऐरोली संघ घेऊन जाईल, परंतु काय महत्वाचा विकेट बाद केला. पहिल्या चेंडूवर रोशन पाटीलने शंतनूला बाद केल्यानंतर जो आत्मविश्वास दिवा संघाचा वाढलाय ना, पुन्हा मागे वळून पाहिलं नाहीये. आणि आता मात्र चौथ्या षटकासाठी गोलंदाज भूपेश आलाय. क्षेत्ररक्षक आहे, ऑफ ड्राईव्हला जरूर फटका सजवला गेला होता. अगदी आपण पाहिलं तर डीप पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकच धाव धावफलकावर ऍड होते. सुरुवात चौथ्या षटकाला. आता मात्र अडचणीमध्ये सापडलाय ऐरोली संघ. 11 मध्ये आता 42 ची आवश्यकता. स्विंग इन मिस. चेंडू पडल्यानंतर बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क साधला जात नाहीये आणि चेंडू मात्र जातो तो डॉट बॉल. तिसऱ्या षटकामध्ये जे कमबॅक झालं त्यानंतर पुन्हा एकदा ऐरोली संघाच्या फलंदाजांना वर पाहू दिलं नाहीये. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. स्विंग इन मिस. पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा. 3 मध्ये फक्त एकच धाव खर्च करतोय आणि आता मात्र जवळ सामन्याचं चित्र पलटत असताना पाहायला मिळतोय दिवा या संघाकडून.
आता एकेरी धावसंख्येने फरक पडणार नाहीये दिवा अ या संघाला, फरक पडेल तो फलंदाजी करणाऱ्या ऐरोली संघाला. कारण चांगला पाया मजबूत केला होता, परंतु त्यावर भर घालत असताना कुठेतरी तिथे तिसऱ्या षटकामध्ये दमछाक पाहायला मिळाली आणि तेच बॅकफुटवर जाण्याचं महत्वाचं कारण ऐरोली संघाचा जोरू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोदून काढला गेला 30 यार्ड सर्कल मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकाच धावेवर समाधान. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि 5 मध्ये फक्त खर्च केला तर 3 धावा. अजूनही आपण विचार केला 7 चेंडू आणि 40 धावसंख्या खूप महाग आहेत. सोडून दिलाय, पाहावा लागेल पंच आमच्या पर्यंत पोहोचवतील हा अभ्यंतर आहे. वाईटचा इशारा. आता मात्र 7 चेंडू 39 धावा. चेंडू जोरकस खेळला जरूर, मिस टायमिंग आहे इथे. पुन्हा एकदा सुमित पाहायला मिळते, जसं झेल सुमितने पहिला टिपला होता शंतनूचा, पुन्हा एकदा तसंच रिफ्लेक्शन पाहायला मिळालं आणि हादरा क्रमांक दुसरा दे धक्का ऐरोली टीमला. फलंदाज बाद होईल इथून. तेजस बाद झालाय. कुठेतरी रफ अँड टफ सामना होईल असं कुठेतरी वाटलं होतं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये रोशन पाटील आला, त्याने पूर्णपणे आपल्या संघाकडून सामना झुकवलेला पाहायला मिळाला. महत्वाचं कारण शंतनूचं जे पडलेली विकेट, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन या ऐरोली टीमचं पाहायला मिळालं नाहीये आणि पराभवाच्या दाट छायेमधून प्रवास करण्यासाठी भाग पाडणारं ते तिसरं षटक ऐरोली टीम साठी कुठेतरी बॅकफुटवर जाणार भाग पाडलं गेलं या शेवटच्या षटकासाठी. सागर आलाय. 6 मध्ये करायच्या आहेत त्या 39 धावा. 6 मध्ये 6 षटकार जरी ठोकले तरी मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल टीम ऐरोली 30+. पहिला चेंडू खोलवरचा होता, खोदून काढायचा होता, चांगला टप्पा पाहायला मिळतोय आणि पहिला येतो तो डॉट बॉल. पाच मध्ये 39 चालू असलेली लढत ऐरोली 30+ आणि त्यांच्या विरोधात दिवा 30+ हा संघ जोर पाहायला मिळतोय. अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अलॉंग द कार्पेट फक्त एकच धाव. कुठेतरी या सामन्यातून या स्पर्धेतून पिछे हाट ऐरोली टीमची पाहायला मिळते आणि पुढचा सामना दिवा 30+ ब आणि दिवा 30+ अ असा होईल, यातील मात्र शंका नसेल. एकाच गावातील 2 संघ एकमेकांसमोर खेळ करण्यासाठी या बेलापूर 30+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आणि इथे चेंडू हवेमध्ये, वेल जज कॅच आणि अजून एक धक्का. तीन चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. नवीन बॅट्समन खेळपट्टीच्या दिशेने रवाना होतोय आशिष. फक्त औपचारिकता शिल्लक असेल 3 चेंडूंची, कारण 3 मध्ये 38 धावसंख्या अशक्य जरूर आहेत. चांगलं बॅकअप इथे मात्र निलेश दादाचं. वा, मला वाटतं 5वी गोलंदाजी निलेश दादांनी केली असती तर बरं झालं असतं. कुठेतरी त्यांचा खेळ देखील आम्हाला पाहायला मिळाला असता, अपेक्षा होती. परंतु पुढच्या सामन्याची तयारी जरूर त्यांच्या माध्यमातून केली जाते.
खांबाला देखील चेंडू आडला गेलाय. खरंच नशीब देखील बलवंत आहे दिवा 30+ या संघाचं. पहिला झेल शंतनूचा निसटता पकडलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऐरोली संघाला धावा बनवताना दमछाक जरूर उडाली गेली आणि इथून ओव्हर संपली, षटक संपलंय क्रमांकाचं 5 आणि सामना देखील संपलाय. विजय झालाय तो 30+ दिवा हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल आणि मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्याचा, नो डाऊट. 42 धावसंख्येची अफलातून केली आणि